वळूयात पुढच्या बातमीकडे. नागपुरात जामठा येथे एका कार्यक्रमात बोलताना बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या गुरु शिष्याच्या नात्याचा एक किस्सा सांगितलाय. शिवाजी महाराज युद्ध करून थकले तेव्हा एक दिवस ते समर्थ रामदास स्वामींकडे गेले आणि आपला मुकुट उतरवून रामदास स्वामींना दिला. आता हे राज्य तुम्ही सांभाळा अशी विनंती केली. तर रामदास स्वामींनी हसून मी राज्य चालवतो, तुम्ही अंमलबजावणी करा असं म्हटलं. असा दावा धीरेंद्र शास्त्रींनी केलाय. तसंच हिंदूंनी 4 मुलं जन्माला घालावी आणि एकाला आरएसएसचा स्वयंसेवक करावा असं आवाहनही त्यांनी हिंदू समाजाला केलंय. जगातील पहिले भारत दुर्गा मंदिर नागपूरच्या जामठा परिसरात उभारलं जाणार आहे. त्याचा भव्य असा शिलान्यास सोहळा काल पार पडलाय. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत धीरेंद्र शास्त्रींनी हे वक्तव्य केलंय. छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयां लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो, आप ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले, अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते हैं, अब हम आराम चाहते हैं, अब हम कुछ दिन कुछ करना नहीं चाहते. मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा, ठीक है, हमें स्वीकार है, लेकिन एक बात हम कहना चाह रहे, आप हमारे कौन हो? बोले हम आपके शिष्य हैं. तो वो हम कौन हैं? बोले आप गुरु हो. तो बोले शिष्य का कर्तव्य क्या है? बोले जो गुरु आज्ञा करे वो शिष्य का कर्तव्य है. तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा. बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है. पूरे भारत को हम एक बात कहना चाह रहे, यदि भारत हमारी ये बात सुने, जब पूरी भारत में कहीं आपदा आती ना, तो लोग प्राण बचाकर भागते, लेकिन हमारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का एक एक कार्यकर्ता प्राण बचाकर नहीं भागता, वहां जाकर प्राण बचाता है. ये है स्वयंसेवक संघ, ये है राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. हम पूरे भारत से प्रार्थना करेंगे, बच्चे तो 4 पैदा करो, पर एक स्वयंसेवक संघ के लिए दो, हां, ताकि दूसरों को बचाने को काम आए. तर धीरेंद्र शास्त्रींच्या या वक्तव्यावरून आमदार अमोल मिटकरींनी हल्लाबोल केलाय. धीरेंद्र शास्त्रींच्या तोंडून वदवून घेतलेला चुकीचा इतिहास खपवून घेणार नाही असं त्यांनी सुनावलंय. धीरेंद्र शास्त्रींना खरात बाबाच्या सोबत ट्रीटमेंटला पाठवायला हवं असं देखील त्यांनी आपल्या एक्सपोस्टमध्ये म्हटलंय. तर अमोल मिटकरी यांची एक्सपोस्ट आपण पाहतोय. बागेश्वर धामचा भोंदूबाबा धीरेंद्र शास्त्रींच्या तोंडून वधवून घेतलेला चुकीचा इतिहास खपवून घेणार नाही. या बाबाला खरात बाबासह ट्रीटमेंटला पाठवायला हवा. बाहेरच्या उपऱ्यांनी यावं आणि छत्रपतींवर बोलावं. ही नवी चाल तमाम शिवप्रेमींनी लक्षात घ्यायला हवी. शिवरायांनी निर्माण केलेलं स्वराज्य कुणाच्या झोळीत समर्पित करण्या इतपत बोलण्याची हिंमत अशा मूर्खांमध्ये येते कुठून, हा खरा प्रश्न. तुका म्हणे आयशा नरा, मोजून माराव्या पैंजरा. तर बागेश्वर बाबा इतिहास तज्ञ आहेत का असा सवाल संदीप देशपांडेंनी उपस्थित केलाय. धीरेंद्र शास्त्री सुज्ञ आहेत का असाही त्यांचा सवाल आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडेंनीही बागेश्वर बाबांवर हल्लाबोल केलाय. कोण हा बागेश्वर महाराज? कोण? काय इतिहास तज्ञ आहे? कोण आहे? त्याला काय अक्कल आहे? आणि अक्कल नसलेल्या लोकांच्या बद्दल आपण का चर्चा करतोय? त्याचं काय ऐतिहासिक काही त्याच्यावर डिग्री आहे का? त्याचा अभ्यास आहे काय? काय आहे त्या बागेश्वर महाराजाचं?
आणि तो काही बोलतो आणि त्याच्यावर आपण चर्चा करायची. मला असं वाटतं आपण स्वतःहून विचार केला पाहिजे की बोलणारी व्यक्ती सुज्ञ आहे की नाहीये. एखादा रस्त्यावरचा वेडा काहीतरी बोलतोय आणि त्याच्यावर आपण पत्रकार परिषदेमध्ये चर्चा करतोय, मला वाटतं ते योग्य ठरणार नाही. तर शिवसेनेचे नेते संजय निरुपम सध्या बोलतात. आपण थेट जाऊयात. पण ज्याप्रमाणे आम्ही लोकांबरोबर संवाद करतो आणि तुम्ही येऊन अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करता, शिवीगाळ करता आणि एक व्हायलेंट सिच्युएशन क्रिएट करता, तो चुकीचा आहे आणि पोलिसांनी एक चांगला निर्णय घेतला.